एकच मिशन जुनी पेन्शन पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची हम सब एक है हम सब जुनी पेन्शन एकच मिशन जुनी पेन्शन पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची पेन्शन आमच्या हक्काची हम सब एक है हम सब एक है जुनी पेन्शन मिळावी या मागणीसाठी राज्यभरात ठिकाणी आंदोलन तहसील कार्यालयासमोर पण आंदोलन सुरू आहे। आपल्यासोबत सर्व कर्मचारी आहेत, त्यांना विचारू कशासाठी हे तुमचं आंदोलन सुरू आहे, काय मागणी, काय सांगाल? 2005 पासून राज्य शासनाने आमची हक्काची जुनी पेन्शन आमची बंद केली आहे। पेन्शन ही आमच्या म्हणजे मुलाबाळांना व सर्व कर्मचाऱ्यांना ही म्हातारपणी काठीचा आधार आहे। त्यामुळं प्रत्येकाला कर्मचाऱ्याला म्हणजे शासन सेवेत येताना कर्मचाऱ्याला पेन्शन मिळणार या आशेने सेवेत येतो। पण 2005 पासून गव्हर्नमेंटने ही आमची पेन्शन बंद केली आहे। त्यामुळे आज राज्यभर ग्रामसेवक संघटना, तलाठी संघटना, शिक्षक संघटना, कृषी संघटना या सर्व संघटनांनी म्हणजे राज्यभर काम बंद आंदोलन सुरू केलं आहे। व जोपर्यंत शासन आमच्या मागणीचा पुनरुच्चार करीत नाही व आम्हाला जुनी पेन्शन देत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद ठेवलेलं आहे। तर आम्हाला ही पेन्शन मिळावी ही आमची एकमेव म्हणजे प्रमुख मागणी आहे। आम्ही मार्च 2023 पासून या संघटनेचा लढा चालू आहे। गेल्या वेळेस आम्हाला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला म्हणजे 3 महिन्यात आम्ही समिती नेमू, अभ्यास करू व आम्ही तुम्हाला म्हणजे तुमच्या म्हणजे पेन्शनचा विचार करू। आज जवळजवळ 9 महिने झाले आहेत, पण या शासनाने कुठलंही म्हणजे गांभीर्याने याला म्हणजे दखल घेतली नाही। अजूनही काही कर्मचारी आहेत आपल्यासोबत, त्यांना विचारू, तुम्ही काय सांगाल? 14/12/2000 पासून सर्व कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत। ही जुनी पेन्शन जी आहे ती शासनाने लागू करावी। जुनी पेन्शन लागू केल्यामुळे त्याचा फायदा म्हातारपणी होतो आणि त्या पेन्शनच्या आशेवर कुटुंबातील मुले सांभाळतात। त्याच्यामुळं शासनाने फेरविचार करून ही जुनी पेन्शन योजना लागू करावी। महिन्यामध्ये या अगोदर आम्ही एक राज्यव्यापी संप पुकारलेला होता। त्यावेळेला शासनाने एक समिती नेमून 3 महिन्यामध्ये त्यावरती सर्व नियोजन करून तुम्हाला पेन्शन देण्याचं आश्वासन मागच्या वेळी सरकारनं दिलं होतं। परंतु 9 महिने उलटले असतानाही सरकारने अजूनही त्यावरती कोणतीच प्रक्रिया केलेली नाही आहे। तेव्हा पुन्हा आम्हाला आज जो आम्ही संप पुकारत आहोत अशी वेळ आम्हाला शासनाने आणून दिलेली आहे। तेव्हा जोपर्यंत शासन जुनी पेन्शन मंजूर करत नाही तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच असणार आहे आणि आमचा हे बेमुदत संप हा सुरूच असणार आहे। अशा पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या शासन मंजूर करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतलाय। कॅमेरामॅन शरद गर्जेसह मी अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड। एकच मिशन जुनी पेन्शन एकच मिशन जुनी पेन्शन हम सब एक है हम सब एक है हमारी मांगे पूरी करो, वरना खुर्ची खाली करो, हमारी मांगे पूरी करो। वरना खुर्ची खाली करो। कोण म्हणताय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणताय देत नाही। घेतल्याशिवाय राहत नाही।